हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज माझ्या मामाच्या मुलाची हळद आहे आणि मला तिथे जायचं आहे. आता वाजले 9:30 आणि 9:30 वाजले आता. तर आता मला जायचं आहे 11ला-12ला मध्ये जायचं आहे. तर मी आता आवरणार आहे थोड्या वेळाने. पहिले चहा पिते मग आवरते. मम्मीचं ब्लाऊज शिवत बसली. मम्मी तू शिवलंच नाही ना अजून? काल शिवत होतीस ना तू? लाईट किती येत आहे करत लाईटमुळे आज शिवते मी. ते झालं ना पहिलं झालं ते झालं. ते जे लग्नाचं होतं ते झालं. हां, आता फक्त हे बाकी. किती बाकी आहे? एकच बाकी एवढं हळदीचं. अच्छा, तुझ्या आपली पण पिली मी छान. कशी आली? छान झाली ती. तू केली ती पण दिसत त्यात अद्रक टाकली. अद्रक टाकायची बाकी होती, नंतर तू उठल्यावर टाकू. दीदी घरी नसल्यामुळे सगळं काम मला करावं लागते आणि आता मी व्हिडिओ मळते थोडं. पोहोचले माझ्या मामाच्या घरी. ते दाखव ना. फोडण्यात आले अजून म्हणलं नाही ते भांड्यातलं आणलंय. फॅन चल. बस ना काय टीव्हीची दीदी कवाची मेकअप करायला आता पुन्हा पावडर पण लावती. पडले हिने पाडले. यू फेकून आली बर का? मीन्स कोणी? पलक दिदी ती. सुपरमॅन आहे मला. पलक दिदी. सुपरमॅन काकू नाही समोर सुपारी कुठली काय वाजवा समोर अंकल नाही समोर
गाईज आता हळद फोडतात इथे आणि दळणार पण आहे. ब्लॉग मध्ये येणार आहे का? मग अरे येणार की ब्लॉग मध्ये सगळे घ्यायचे रे, काम करो काम. वाईट काजळ ना थोडे मोठे. तू काय घालणार आहेस? मी तो ड्रेस आणलेला सुद्धा. तू का? तुम्हाला नाही विचारलं? मला नाही विचारलं कोणी. माझा लुक साडीचे. गाईज आज खूप गरमी आहे, इतकी गरमी आहे आज. आणि आताच साखरपुडा झालाय आणि साखरपुड्याच्या नंतर आता हळद आता होणार आहे, तर तुम्हाला दाखवते. गाईज आता बांगड्या भरायच्या आहेत. सावनीला मी, दीदी, पलक, आम्ही आता सगळे बांगड्या भरणार आहेत. चला तुम्हाला दाखवते. आली विष्णू दे तू ना दिसते. एकदम रेडी झाले आणि आता सगळ्यांचं आवडलं आहे. आता म्हणजे बाकीचं आवडतं आहे, बट मी एकदम छान रेडी झाले. आज मी ना एक मस्तपैकी येलो कुर्ती घातली आहे आणि एक मस्त छान असा मेकअप केला आहे बघा. हे पा या आरती बहिणी काय मग हे पा आमच्या प्रति बहिणी आल्या. हे पा इथं मावशी बसली. मावशी ऐकर वहिनी, वहिनी अशी समोर घ्या पुऱ्या, अशी एवढे पुरे समोर. तर इथे रांगोळी काढणं चालू आहे. मम्मी, अक्का आणि दीपताई काढते. कोण आहे? मी कोण आहे सांग? मी कोण आहे? पांढऱ्यात ते तुम्ही
आम्ही असं येऊन बसल्यावरती त्यांना जेवायचं होतं, त्याला वाटलं वरती पण जेवण आहे, पण वरचे सगळे लोक खाली गेले. आलो पण आम्हाला जेवायला काहीच नाही, कारण की आम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि जेवायला काहीच नाहीये. आणि मी एवढं सुंदर नटले आहे फक्त ती फक्त आणि प्राण्याच्या ब्लॉग साठी नाही, मी कधीच मेकअप करत हो नाही. हो हो. कारण मला ब्लॉग मध्ये यायचं होतं ना. माझ्या डोळ्यात हळद गेली आणि ती एवढी जळ झाली, तुम्हाला पहिलं तोंड धुवायला लागलं तर माझा पुरा मेकअप निघून गेला. पुरा मेकअप निघला माझा. आणि अजून पण डीजे चालू आहे खाली, म्हणजे आवाज खूप होता, मला बोलताच नव्हते येत की काय झालं नेमकं काय नाही, म्हणून मग मी वरती आले. मग वरती विचार केला की बोलता येईल म्हणून. आणि मग हे पहा आता आम्ही असं निवांत बसले, एकदम निवांत बसलो आता आम्ही, कारण ना खाली क्योंकि म्हणजे गाण्याने एवढं आवाज येत बोलतच नव्हतं येत त्यामुळे. आणि नेमकं असं झालं की ब्लॉग शूट करायच्या वेळेस चार्जिंग संपली फोनची, आणि चार्जिंग संपल्यावर मी फोन चार्जिंग लावला आणि मामाचा फोन घेऊन आले, कारण ना कॅमेरा क्वालिटी व्यवस्थित येत नाही ना, काही फोनचं गेला होता, मामाचा फोन चार्ज आहे तो घेऊन आले. आता एकदम छान वाटतंय, थोडंसं गावाची आता थोडा वेळ बसली. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. कशी वाटली बाळ दादाची हालत, माझ्या मामाची मुलाची हालत. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही झाला तर ब्लॉग करते. हे बा बाय बाय बाय. झाला